नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी लगेचच उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही भेटीसाठी बोलावून घेतलं होतं। या भेटीमध्ये जी चर्चा झाली त्यानंतर सूत्रांकडून जी माहिती समोर आली त्यानुसार निलेश राणे हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। निलेश राणे हे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। 2 दिवसांपूर्वी कोकणामध्ये एका सभेनंतर पत्रकारांशी बोलत असताना लवकरच मी तुम्हाला विधानसभेमध्ये दिसेन अशा प्रकारचं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं आणि त्यानंतर लगेचच निलेश राणे हे कोकणातून निवडणूक लढवणार का या चर्चा सुरू झाल्या होत्या। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आता आपल्यासोबत याच संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी। अक्षय, सूत्रांकडून जी माहिती येते निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भातली, काय सांगाल? कविता, आपण जर बघितलं तर ज्या मतदारसंघातनं निलेश राणे हे त्यांची तयारी करतायत तो मतदारसंघ अर्थातच कुडाळ मालवण मतदारसंघ हा शिवसेनेकडे येतो आणि त्याचसाठी आज त्यांची उमेदवारी त्यांना मिळावी, निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी आणि शिवसेनेकडनं त्यांना पूर्ण मदत केली जावी या संदर्भात नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। या चर्चेनंतर निलेश राणे आणि नारायण राणे या दोघांमध्ये देखील चर्चा झाली आणि जी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडनं मिळते आहे की या माहितीनुसार कुठल्याही पद्धतीचा जागा वाटपामध्ये गोंधळ किंवा व्यत्यय येऊ नये, महायुतीमध्ये कोकणातील सगळं समीकरण नीट राहावं, सुरळीत राहावं यासाठी येत्या काही दिवसात निलेश राणे हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतील आणि निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेचे अर्थातच महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या चिन्हावर लढतील अशा पद्धतीची आता चर्चा रंगलेली आहे आणि खात्रीलायक सूत्रांकडनं आपल्याला देखील ही माहिती दिलेली आहे। आज वर्षा या निवासस्थानी नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। नितेश राणे हे भाजपाकडनं कणकवली मतदारसंघातनं उमेदवार असतील तर निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातनं शिवसेनेचे उमेदवार असणार आहे। त्यामुळे दोन्ही राणे सुपुत्र यावेळी विधानसभा निवडणुकीत कोकणातील निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला बघायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, नारायण राणे यांची भेट झाल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्याशी देखील चर्चा केली आणि ही चर्चा एकूणच या चर्चेतनं हे पर्याय निघालेला आहे की निलेश राणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा, जेणेकरून एकीकडे जे जागा वाटपाचं समीकरण आहे कोकणातलं महायुतीतलं ते समीकरण बिघडणार नाही आणि दुसरीकडे जो पारंपरिक कुडाळ मालवण मतदारसंघ आहे त्या ठिकाणचे विद्यमान आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक आहे। शिवसेनेचा मोठा बेस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ती ताकद देखील जी शिवसेनेची होती ती मोठ्या प्रमाणात निलेश राणे यांना मिळेल आणि यासाठीच आता राजकीय वर्तुळामध्ये हे सांगितलं जातं की निलेश राणे यांचा काही दिवसात शिवसेनेमध्ये प्रवेश होणार। अर्थातच यावर भाजपची काय प्रतिक्रिया असू शकते हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असेल, त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांशी तुमचं बोलणं झालेलं आहे काय संदर्भात? भाजपच्या गोटात काय चर्चा आहे या हालचालींबद्दल? कविता, तुर्तास तरी भाजपच्या कुठल्याही नेत्याशी बोलणं झालेलं नाही, कारण NDTVच्या माध्यमातून सर्वात प्रथम काही क्षणांपूर्वीच आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडनं ही माहिती मिळाली की निलेश राणे हे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार। त्यामुळं पहिल्यांदा ही आपण आपल्या संपूर्ण NDTVच्या दर्शकांना ही बातमी दाखवतो, ही बातमी सांगतो की राज्याच्या राजकारणात एक मोठी उलाढाल, एक मोठी अदलाबदल राणे कुटुंबाच्या दृष्टीने होताना बघायला मिळतं आणि पुन्हा एकदा राणे कुटुंबात एक शिवसेनेचा शिवधनुष्य दिसून येईल। निलेश राणे तो शिवधनुष्य पेलणार आहे आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघात येत्या काळात वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना असेल, हे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना कोकणातल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये पाहायला मिळेल। प्रामुख्यानं ज्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांचे शिलेदार आहेत त्या मतदारसंघामध्ये हा सामना होईल हे जवळपास निश्चित मानलं जातंय। वैभव नाईक हे सिंधुदुर्ग मधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक मोठा आणि आक्रमक चेहरा मानले जातात। मालवणमधल्या पुतळा प्रकरणानंतर वैभव नाईक यांची आक्रमक भूमिका आणि त्यानंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटी दरम्यान झालेला सगळा राडा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला होता। त्यामुळे वैभव नाईक यांना सिंधुदुर्गच्या राजकारणातून बाजूला करण्यासाठी नारायण राणे यांचे सुपुत्र जर त्यांच्या विरोधामध्ये उभे राहणार असतील तर ही लढत ही अत्यंत लक्षवेधी असेल 2024च्या विधानसभेमधली। राजकीय विश्लेषक अशोक करंबळेकर आता आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। अशोक करंबळेकर सर, या ज्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत त्याच दृष्टीने त्या जर पुढे गेल्या
तर कोकणातल्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल की तो फक्त एखाद्या मतदारसंघापुरतं सीमित राहील? एक गोष्ट कविता मॅडम अशी आहे हम्म. की साधारणपणे वर्षभरापूर्वी हा. निलेश राणे हे नाराज झाले होते पालकमंत्र्यांवर, रवींद्र चव्हाणांवर, हम्म. आणि त्यांनी आपली वेगळी चूक, वेगळा विचार करावा लागेल अशा प्रकारे हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातला एक भाग असा होता की शिवसेना, म्हणजे आता शिंदे सेना आपण म्हटले तर, त्या सेनेच्या बॅनरवर भैया सामंत उर्फ किरण सामंत यांच्या सोबत त्यांचे फोटोही तेव्हा जाहीरपणे तालुका ठिकाणच्या बॅनर्सवर लागले होते. हम्म. त्यानंतर त्याच्यामध्ये तडजोड करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर बोलणी झाली हम्म. आणि मला वाटतं तात्पुरती ती मलमपट्टी झाली असावी. त्यामुळे वर्षभरात काही त्याची हालचाल नव्हती. हम्म. परंतु मनोमिलन वगैरे असं काहीही न होता ही गोष्ट जी आहे ती बहुतेक खतखतच होती. आणि गेल्या महिन्याभरामध्ये असं जाणवायला लागलेलं होतं की इथं काहीतरी वेगळी हालचाल होईल. हम्म. अर्थात इकडच्या जे साधारणपणे राजकारणाचा विचार करतात त्या प्रत्येकाचा अंदाजही होता हम्म. की आता यांना जर जायचं असेल एका म्हणजे भाजपकडनं 3 राणेंना तिकीट मिळणं शक्य नाही. हम्म. एक आमदार आहेत, एक आता खासदार झालेले आहेत. त्यामुळे यांना आता पर्याय शोधायला लागेल आणि पर्याय शोधायला जो लागेल तो वर्षभरापूर्वी त्यांनी इनडायरेक्टली दाखवून दिला होता अशी चर्चा होती. आणि त्याप्रमाणे आता ह्या सगळ्या हालचाली चालू आहेत. आता 10 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतरची धावपळ सुरू होण्या अगोदरच ही हालचाल त्यांनी केलेली आहे. याचा परिणाम तेवढ्या एका मतदारसंघापुरताच होणार नाही. करेक्ट. कारण आतापर्यंत आपण बघतो की मैत्रीपूर्ण लढत वगैरे वगैरे अशा गोंडस नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीचे शह चाललेले असतात. म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक स्थानिक नेत्याला, प्रत्येक नेत्याला समाधानी करायचं असेल तर वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांना अशा तडजोडी करायला लागतात. त्यामुळे इनडायरेक्टली या गोष्टीला वरच्या लोकांकडनं, वरच्या नेत्यांकडनं सपोर्ट असतो. आणि हा एकाच मतदारसंघापुरता प्रयोग असेल असं नाही, बऱ्याच ठिकाणी असेल. अशी चर्चा आहे की राजन तेली उभाठा सेनेकडनं कदाचित सावंतवाडी मतदारसंघामध्ये, कारण त्यांनी अगदी कालच त्यांचं मत व्यक्त केलं होतं की केसरकरांच्या विरोधात ते नाराज आहेत, केसरकरांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे. राजन तेलींचं कालच म्हणणं समोर आलं होतं. सर धन्यवाद खूप खूप तुम्ही दिलेल्या ह्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.